श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात आणि मजेत जावो ही मी स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते. आता तुम्हाला वाटत असेल की मी डायरेक्ट सुरुवात कुठून केली, तर मी डायरेक्ट सुरुवात ही मॉलमधून केलेली आहे. कारण आज आहे त्रिशाची पी-टी-एम आणि पी-टी-एमसाठी आम्हाला स्कूलमध्ये जायचं होतं. त्याच्यामुळे सकाळी सकाळी उठल्यानंतर मी कुठलाही शूट घेतला नाही. कारण की घ्यायचा असतो तर जिथं 1 तास कामाला लागतो तिथं 2 तास लागत असतात. त्याच्यामुळे मग मी कुठलाही व्हिडिओ शूट केला नाही. डायरेक्ट मी मॉलमधलं स्टार्ट केलं. त्रिशान त्यांची पी-टी-एम झाली होती. आता हे जे काही होतंय ते मी त्याच्या संदर्भात बोलत नाही. मी इथं ड्रेस घ्यायला का आली हे मी तुम्हाला नंतर सांगते. तर त्रिशाची होती आज पी-टी-एम कारण की युनिट टेस्ट झालेली होती आणि ती युनिट टेस्टचे मार्क्स आज पेपर दाखवायला देणार होते. त्याच्यामुळे आज पी-टी-एम त्यांनी ठेवली होती स्कूलवाल्यांनी आणि ती झाल्यानंतर मग आम्ही इथं मॉलमध्ये आलो. तर आणि त्रिशान त्यांचा युनिफॉर्म वगैरे चेंज केला. कारण युनिफॉर्म, सँडल वगैरे सगळं शूज वगैरे ड्रेस सगळं मी सोबत येताना घेऊन आली होती. म्हटलं चेंज करता येईल. तर आजची प्लॅनिंग मी तुम्हाला सांगते. आजची प्लॅनिंग अशी ठरलेली आहे की त्रिशाच्या क्लासमधली एक मुलगी आहे अवंतिका. ती UK ला शिफ्ट झाली आउट ऑफ कंट्री आणि ते सगळेजणी होल फॅमिली इंडियात आलेले आहेत. तर खूप दिवसापासून प्लॅनिंग चालली होती ग्रुपला की भेटायचं असं म्हणून आणि छान दिवस सिलेक्ट केला की ज्या दिवशी पी-टी-एम आहे तर त्याच दिवशी पी-टी-एमच्याच दिवशी स्कूलच्याच जवळ एक मॉल आहे तर त्या मॉलमध्ये भेटायचं सगळ्यांनी असं म्हणून. तर तिच्या आईने प्लॅनिंग केली की मॉलमध्ये भेटू असं आणि मग सगळ्यांनी आम्ही कॉन्ट्री करून तिला काहीतरी गिफ्ट घ्यायचं असं म्हणून ठरवलं. तर गिफ्ट काय घ्यायचं असं म्हणून डोक्यात विचार आला आणि मग फायनल झालं की एक छान असा ड्रेस घ्यायचा तिला. तर माझा जो पी-टी-एमचा स्लॉट होता अद्विकाचं म्हणजे त्रिशाचं जे नाव होतं पी-टी-एमचं ते तिचं पहिल्या स्लॉटमध्ये होतं. 10:30 ते 11पर्यंत 11:15पर्यंत तिचा स्लॉट होता. त्याच्यामुळे मग माझी एकटीची पी-टी-एम लवकर झाली होती आणि बाकीच्या सगळ्या लेडीज या नंतरच्या स्लॉटमध्ये होत्या. त्याच्यामुळे मग असं ठरलं की पहिल्या दिवशी कोणाचं आणायचं जमलं नाही. मग मी जाऊन ड्रेस घेऊन यावा असं डिसाईड झालं आणि मग माझी पी-टी-एम झाल्यानंतर मुलींचे कपडे वगैरे मॉलमध्ये चेंज करून घेतले आणि मग मी इथं घ्यायला आली ड्रेस. तर त्रिशाची जी फ्रेंड आहे ती UKवरनं आलेली आहे आणि तिला तिच्या सगळ्या मैत्रिणींना भेटायचं आहे आणि त्याच्या 1 दिवस नंतर लगेच फ्रेंडशिप डे दुसऱ्या दिवशी. मग सगळं एकत्र जुळून आलं. फ्रेंडशिप डे पण होता नेक्स्ट डेला. त्यानंतर पी-टी-एम होती त्याच्यामुळे सगळे एकत्र जुळणार होत्या. आता होतं काय जर कोणाच्या एकाच्या घरी बोलवायचं म्हटलं किंवा कोणत्यातरी एका स्पॉटला यायचं म्हटलं तर सगळ्यांचा वेळेचं टायमिंग फिक्स नसतो. पण पी-टी-एमचा टायमिंग एवढा फिक्स ठरला होता की 12 वाजेपर्यंत पी-टी-एम संपली की सगळ्यांनी तिथं जमलं पाहिजे असा एक फिक्स टायमिंग झाला होता. आता मला शॉपमध्ये वाटत होतं की सगळ्या तिथं जमल्या असतील कारण की जवळजवळ 12:30 होण्यात आले आणि सगळेजण तिथं जमले असतील असं मला वाटलं होतं. म्हणून मग खूप जास्त घाई चालू होती. म्हटलं कारण जी आली होती भेटायला UKची तिची फ्रेंड तिचा ऑनलाईन क्लास होता नंतर काय समथिंग 2 का 2:30 वाजता तिचा ऑनलाईन क्लास होता तिकडनं. त्याच्यामुळे त्यांना पण मग लवकर जायचं होतं. म्हणून मग ठरलं की फूड कोर्टला मॉलमध्ये जे फूड कोर्ट आहे तर त्या फूड कोर्टच्या स्पॉटमध्ये भेटायचं असं म्हणून. त्याच्यामुळे मग आम्ही तिथं पोहोचलो मॉलमध्ये आणि त्रिशा खूप जास्त एक्सायटेड होती. कारण एक्सायटेड याच्यासाठी होती सगळ्या त्यांच्या ज्या बेस्ट फ्रेंड आहेत किंवा त्यांचा जो क्लास आहे सगळ्या एकत्र जमणार होत्या आणि कसं असतं हा जो टाईम असतो हा पिरियड असतो हा काहीतरी एक वेगळाच असतो. मी त्याला नेहमी सांगत असते की हे दिवस असतात हे दिवस एन्जॉय करून घेऊन जा. कारण शाळेचा जो टायमिंग असतो स्कूलचा जो पिरियड असतो 1st to 10 पर्यंत जो पिरियड असतो जो टाईम असतो तो काहीतरी वेगळाच असा असतो. आयुष्यातला खूप जास्त आठवणुकीचा आणि मेमोरेबल असा क्षण असतो. कारण की हे दिवस परत कधीच येत नाही. कॉलेज लाईफमध्ये प्रत्येक मित्र, प्रत्येक फ्रेंडशिप किंवा मित्र-मैत्रिणी हे सगळे वेगळे-वेगळे होऊन जातात आणि डिफरंट त्यांचं काहीतरी करिअर ते चूज करून घेतात. परंतु जे स्कूलचा जो पिरियड्स असतो, तो पिरियड काहीतरी वेगळाच असतो. ह्या आठवणी काहीतरी वेगळ्या असतात. म्हणून मग मी तिला नेहमी हेच सजेशन देत असते, की कोणी काय बोललं, याने मला असं केलं, याने मला तसं केलं. ह्या गोष्टी, ह्या कंप्लेंट ह्या पिरियडमध्ये करू नको. आता आम्ही इथं 4 जणी पोचलो होतो. बाकीच्या यायच्या राहिल्या होत्या काही. सगळ्यांना फोन लावणे चालू होते, की या लवकर असं म्हणून.
आणि इथं त्रिशाची आणि नविकाची एकमेकांची खूप जास्त भांडण झाली, आर्ग्युमेंट झाली. त्रिशाने नविकाला मारलं, नविकाने त्रिशाला मारलं आणि इथंच त्यांची रडापड सुरू झाली. तिचं म्हणणं होतं ते की गिफ्ट मी पकडते आणि हिचं म्हणणं होतं ते गिफ्ट मी पकडते आणि त्याच्यातच मी त्यांना रागवलं कारण तिकडनं एक खूप मोठी फास्ट कार येत होती स्पीडने आणि त्या कारमध्ये नविका खूप जास्त तिच्या त्रिशासोबत आर्ग्युमेंट घालत होती गिफ्ट पकडण्यासाठी. असंच यांचं चालू असतं नेहमी. असो, तर ह्या सगळ्या आता इथं एकत्र जमल्या आणि जमल्याबरोबर पहिले गेम झोनलाच पोचल्या. काहीच खाल्लं वगैरे नाही, काही स्टार्टिंग वगैरे केली नाही. आल्या आल्या सगळ्या गेम झोनला भेटल्या आणि तिथंच त्यांनी खेळायला सुरुवात केली. लहान मुलांचं खूप असं वेगळं असतं, म्हणजे त्यांचं लाईफ खूप निष्पाप असतं. त्यांच्या मनामध्ये कुठलेही जास्त काही आडेवेडे राहत नाही. म्हणूनच मी तिला नेहमी म्हणते की बघा, कोणाचे आडेविडे असो किंवा तुम्ही कुठेही जा, काही मुलांचे प्रत्येकाचे वेगवेगळ्या घरचे संस्कार असतात. प्रत्येकजणी वेगळ्या कल्चरमधनं आलेला असतो. आई-वडिलांचा आरसा म्हणजेच मुलं असतात. त्याच्यामुळे मग प्रत्येकजणी वेगळ्या कल्चरमधनं आल्यानंतर प्रत्येकच मुलगा आपल्यासोबत मॅच होईल का नाही, हा सुद्धा खूप मोठा प्रश्न असतो. परंतु आपण जर फ्लेक्झिबल राहिलो आणि सगळ्यांशी जर जुळवून घेण्याचा प्रयत्न केला, मी नेहमीच तिला म्हणत असते त्रिशाला, अजून नविका तशी छोटी आहे त्याच्यामुळे तिला शिकवता येत नाही. परंतु त्रिशाला मी नेहमीच म्हणत असते की फ्लेक्झिबल राहत जा असं म्हणून. कारण की ही मला अशी म्हटली, स्कूलमधनं भरपूर कंप्लेंट येत असतात. ही मला अशी म्हटली, ती मला अशी म्हटली, असं जर चालू असतं ना, मी तिला म्हणते की अशा लोकांना थँक्यू म्हणत जात जा. कोणी तुला कितीही नावं ठेवले, कोणी तुझ्याविषयी वाईट बोललं, तर लगेच त्याला रिप्लाय म्हणून थँक्यू, सॉरी असा काहीतरी रिप्लाय देत जा. समोरच्या व्यक्तीला लगेच कळतं की अरे, मी तर हिला नावं ठेवले, मी तर हिला वाईट बोलली, मग ही मला थँक्यू का बोलली, ही मला सॉरी का बोलली. मी नेहमी तिला हेच सांगत असते की पॉझिटिव्ह अफर्मेशन देत जाय, पॉझिटिव्ह बोलत जात जाय. जरी तुला वाईट वाटलं असेल तरी त्यांना म्हणत जाय की थँक्यू असं म्हणून. आता मुलांचं खेळलं गेलं सगळ्यांचं. त्यानंतर मग त्यांना लागल्या होत्या भुका. कारण की मग त्यांना स्टार्टर मागवलं. स्टार्टरमध्ये मे बी काहीतरी डोनाल्ड वगैरे काहीतरी होता ते. मला पण एवढा काही इंटरेस्ट नाही आहे त्याच्यामध्ये. तर त्यांनी मागवलं. मी बसली होती एका जागेवर चेअरवर. आम्ही दोघी मैत्रिणी गप्पा मारत. त्यांनी काय मागवलं मला काहीच माहिती नाही. त्याच्यामुळे मग आम्ही पण भरपूर आमच्या गप्पा पेंडिंग होत्या. त्याच्यामुळे मग आम्ही 2 जणी गप्पा मारत बसलो. आता त्यांनी काय खाल्लं सुरुवातीला हे काही दिसतंय हातामध्ये डोनाल्ड वगैरे काहीतरी असेल, ते मे बी केक वगैरे, कपकेक वगैरे. तर ते त्यांनी खाल्लं आणि तसं बघायला गेलं तर सकाळी झालं काय, 2-3 प्लॅनिंग यांनी चेंज केल्या. पहिले म्हटले की फक्त नाश्ता बनव, ब्रेकफास्ट बनव आणि तिकडनं किती वेळ होतो सगळ्यांना भेटल्यानंतर, यांचं सगळ्यांचं ग्रुप झाल्यानंतर आपण घरी किती वाजेला येतो, काय होतो, त्यानंतर मग स्वयंपाक बनव. परत नंतर एक ठरवलं की डायरेक्ट स्वयंपाक कर, मग आपण जेवणच करून जाऊ असं म्हणून. अशा 2-3 प्लॅनिंग चेंज झाल्या. मग मी यांचं काही ऐकलं नाही. मी एकच ठरवलं. सकाळी ब्रेकफास्ट वगैरे काही केला नाही. अंघोळ झाली, देवपूजा वगैरे केली, घरातलं आवरलं पटापट आणि त्यानंतर मग मी कारल्याची भाजी, भरलेली कारली आणि पोळ्या करून घेतल्या. गरमागरम यांना तिघांना मी डायरेक्ट जेवायला बसवलं. आम्हाला घरातनं निघायचं होतं 9:30 वाजेला आणि यांना लवकर 9 वाजेशी मी जेवायला बसवून दिलं. यांनी छानपैकी तिघांनी गरमागरम भरलेली कारली आणि पोळ्या, अशा चपात्या असं गरम-गरम यांनी जेवण करून घेतलं. त्याच्यामुळे मग त्रिशाला आणि नविकाला पाहिजे तशी एवढी भूक लागलेली नव्हती. तर आणि मी एकटीने जेवण केलं नाही. मी फक्त आवरण्यामध्ये लागून गेली आणि मला खूप जास्त भूक लागली होती. प्रचंड भूक लागली होती मला. पी-टी-एम वगैरे झाली आणि मला खूप भूक लागली होती आणि निघताना मी केलं काय, जरी स्वयंपाक झाला होता, परंतु मी म्हटलं मी जर जेवायला लागून जाईल, आपण लेडीज आपण स्वतःकडे लक्ष देत नाही. आपण फक्त कामाच्या नादामध्ये एवढ्या टायमामध्ये ते काम पूर्ण होऊन जाईल असं म्हणून. तर मी केलं काय, म्हटलं मी जर जेवायला बसले तर तेवढा टाईम वेस्ट होऊन जाईल. त्याच्यामुळे मग मी चहा पिऊन घेतला अर्धा कप आणि चहावर माझी भूक मारून घेतली. म्हटलं बघू पुढे काय होतं काय नाही, ते कसली प्लॅनिंग आहे पुढे काही कळत नव्हतं, माहिती नव्हतं. मी केलं काय, नविकाच्या स्कूलच्या टिफिनमध्ये गरम गरम पोळ्या घेतल्या आणि 3-4 पोळ्यांमध्ये मी खायची चटणी
आणि तेल वगैरे असं टाकून रोल बनवून आणलं होतं मी. PTM वगैरे संपली आणि मी कारमध्येच येता मॉलमध्ये येता मी ती चटणी पोळी वगैरे असं खाऊन घेतलं आणि मग इथं आलो. तर इथं जेंट्स पण 3 जणी आम्ही 3 पेरेंट्स होतो सोबत. तर बाकीच्यांचे पण हसबंड होते, 2 हसबंड आणि माझे मिस्टर होते. असे 3 जणी, त्यांची पण छान गट्टी जमली. त्यांचे पण गप्पा रंगल्या आणि इथं मुलांनी पण त्यांचं खाणं सुरुवात केलं. सुरुवातीला त्यांनी स्टार्टर खाऊन घेतलं, खेळायला गेले. परत अजून थोड्या वेळाने बोलवलं, परत बर्गरची ऑर्डर केली आणि सगळ्यांनी बर्गर वगैरे अशी छानपैकी एन्जॉय केला. पार्टी म्हटली, ती पार्टी पण म्हटली गेली, एन्जॉय पण झाला. फ्रेंडशिप डे पण सेलिब्रेट झाला त्यांचा आणि त्यांचं छानपैकी गेट टुगेदर पण झालं. आणि खूप दिवसापासून, कमीत कमी मिनिमम 20-25 दिवसापासून त्यांची ही प्लॅनिंग चालू होती ग्रुपला, की कुठे भेटायचं, कधी भेटायचं असं म्हणून. एकदा भेटायचं आहे आणि शेवटी फायनली आज तो दिवस आला. आणि त्या निमित्ताने का होईना, परंतु आमचं मम्मा लोकांचं पण एकत्र जमणं झालं. नाहीतर असं काही झालं नसतं. कुठेतरी काहीतरी केलं असतं प्लॅनिंग वगैरे आणि ते काही झालं नसतं. कारण की बाकीच्या असतात वर्किंग, बऱ्याच जणी वर्किंग आहेत. त्याच्यामुळे मग भरपूर जणांचं जमत नाही. कोणाला लहान मुलं असतात, कोणाची मुलं क्लासेस आहेत कॉलेजचे वगैरे 12वीचे, कोण इंजिनिअरिंगला आहेत कोणाची मुलं. त्याच्यामुळे मग प्रत्येकाचंच जमेल असं काही नाही. त्याच्यामुळे मग ह्या निमित्ताने का असेना सगळ्यांचं एकत्र भेटणं झालं आणि आमचं पण खायला सुरुवात झाली होती. जोपर्यंत खायला आलं तोपर्यंत माझी पण म्हणजे डायजेस्ट झालं होतं जे काही खाल्लं होतं सकाळी ते, आणि सगळ्यांना लागून गेलं ते भूक. म्हणून आम्ही पण आमच्यासाठी बर्गरची ऑर्डर केली. त्यानंतर मग आता आली ते जाण्याची वेळ. त्याच्यामुळे मग तिला जे गिफ्ट आणलं होतं ते गिफ्ट सगळ्या मैत्रिणी तिला देणार होते आणि सगळ्यांचा जाण्याचा वेळ झाला होता. कारण की आम्हाला वाजले असते 1:30 सव्वा 2 तरी वाजले होते. त्याच्यामुळे मग सगळ्यांना घरी जायचं होतं आणि सगळ्यांना खूप छान बरं वाटत होतं कारण सगळ्यांनी एन्जॉय केला. आणि एका मैत्रिणींनी फ्रेंडशिप डे निमित्त वुडनचं छानपैकी असं सगळ्यांना किचन बनवून आणले होते, जे की आपण कीला आपण लावत असतो ते किचन सगळ्यांसाठी तिने बनवून आणले होते छान स्वतःच्या हँडमेडने. आणि छान वाटत होते ते किचन. आणि त्यानंतर मग यांना गिफ्ट द्यायला सांगितलं तर ह्या एकमेकांच्या अंगावर एवढ्या पडायला लागल्या, खूप जास्त एक्सायटेड झाल्या होत्या. ज्यांना फोटो काढायचे होते त्यांना कोणाला फोटो पण व्यवस्थित काढता येत नव्हते. आणि गिफ्ट देणाऱ्यांसोबतच फोटो काढणाऱ्यांची संख्या एवढी जास्त होती. प्रत्येक मम्माच्या हातामध्ये मोबाईल होता. असं वाटत होतं की खूप मोठे रिपोर्टर इथं आलेले आहेत व्हिडिओ शूटिंग घ्यायला असं म्हणून. आणि आणि त्यानंतर वेळ आली ती आमची फोटो काढण्याची. आम्ही फोटो काढायला लागलो सगळे मम्मा लोकं. आणि तेव्हा या मुलींची पण आमच्यासोबत येण्याची तयारी, आम्ही पण तुमच्यासोबत फोटो काढतो असं म्हणून. परंतु त्यांना मी बाजूला केलं सगळ्यांना, की आता तुमचं झालं सगळं, आता आम्हाला फोटो काढू द्या असं म्हणून. कुठल्याही कार्यक्रमाची समाप्ती असो किंवा कुठल्याही गोष्टीचं काहीही तुम्हाला एंड करायचं असेल, तर फोटो काढल्याशिवाय त्या कार्यक्रमाला समाप्ती होत नाही, त्या कार्यक्रमाचा एंड होत नाही. आणि इथे खूप मोठी कॉमेडी झाली होती. त्यानंतर हे म्हटले, की सगळेजणी आता UKची एक प्लॅनिंग करा. ती UKला असते, तर UKला जाण्याची ट्रिप काढा आणि एक प्लॅनिंग करा तिकडं जाण्याची. तिकडे जाऊन छानपैकी एन्जॉय करा. आणि तिची जाण्याची वेळ झाली होती. तिच्यासोबतच आम्हाला पण सगळ्यांना निघायचं होतं. सगळ्यांनाच जाण्याची घाई लागली होती कारण की बराचसा टाईम झाला होता. आणि पूर्ण दिवस आज त्रिशाच्या PTMमध्ये आणि ह्या गोष्टीमध्ये झाला. आता इथं प्लॅनिंग चालू आहे. इथं कुठली प्लॅनिंग चालू आहे मी सांगते तुम्हाला. डिसेंबर महिन्यामध्ये ती परत रिटर्न अजून इंडियात येणार आहे. तर डिसेंबर महिन्यामध्ये ही प्लॅनिंग सक्सेस झाली. त्याच्यामुळे मग डिसेंबर महिन्यामध्ये 1 डे ट्रिप काढू असं म्हणून एक प्लॅनिंग केली सगळ्यांनी, की ही जशी केलेली प्लॅनिंग सक्सेस झाली. आणि छान वाटलं. मुलांना पण खेळायला वगैरे भारी वाटलं एकत्र. बघा आपण सगळी फॅमिली मिळून कुठेही एक ट्रिप काढली, ती मजा मुलांसाठी काहीतरी वेगळीच असते. आणि फ्रेंड सर्कलमध्ये खेळणं, फ्रेंड्ससोबत राहणं, त्यांच्यासोबत टाईम स्पेंड करणं, हे लहान मुलांसाठी तो क्षण काहीतरी वेगळाच असतो. त्याच्यामुळे मग सगळ्यांनी एक प्लॅनिंग केली, की आजचा दिवस जसा सक्सेस झाला, तसाच डिसेंबर महिन्यामध्ये ती जेव्हा येईल, तेव्हा अजून एक 1 डे ट्रिप काढू कुठेतरी पुण्यामध्ये आजूबाजूला असं म्हणून सगळ्यांनी डन केलं. आता बघू ते किती वर्क होतं असं म्हणून. त्यानंतर मग वरती सगळ्या गप्पा वगैरे झाल्या तरी मन भरलं नाही. तरीही अजून खालच्या फ्लोअरला खाली आलो आणि यांना तिथं मिळाले होते बलून, तर खाली आलो. आम्ही खाली सगळ्या लेडीज गप्पा मारायला लागलो. तोपर्यंत यांनीसुद्धा इथं बलून खेळण्याची मज्जा करून घेतली. आणि वरती जरी एवढ्या गप्पा झाल्या होत्या, भरपूर अशा गप्पा झाल्यावरती
व कोणाच्या प्रत्येक विषयांवर, प्रत्येक गोष्टीवर गप्पा झाल्या. वरती जरी गप्पा झाल्या तरीही खाली येऊन परत अजून गप्पा संपल्या नाही निघण्याच्या वेळेस. अजून परत तेवढ्याच गप्पा नवीन सुरुवात केली आणि त्यानंतर सगळं झालं, सगळं संपलं आणि मग आम्ही घरी यायला निघालो. आता इतक्या टाईमपर्यंत तिथं फक्त बसलो होतो. बाकी काही केलं नाही, काही कुठलं काम वगैरे केलं नाही. परंतु सगळ्यांना खूप जास्त थकवा आला होता. मे बी 3 वगैरे वाजले असतील, 2:30-3 वाजले असतील. खूप जास्त थकवा आला होता. अरे, आमची प्लॅनिंग अशी झाली होती, की मॉलमधनं सगळं झाल्यानंतर, भेट वगैरे झाल्यानंतर डीमार्टला जाऊ. कारण की घरातली ग्रोसरी संपलेली आहे. तर येता-येता डीमार्टमध्ये जाऊ. परंतु सगळ्यांची एनर्जी एवढी डाऊन झाली. सगळ्यांना झोप लागत होती. त्रिशाला, नविकाला आणि मला पण थोडंसं थकवा आलेल्यासारखं वाटत होतं, एनर्जी डाऊन झाल्यासारखी आणि यांची पण एनर्जी डाऊन झाली होती. त्याच्यामुळे मग डीमार्टला जाणं कॅन्सल केलं. घरातली ग्रोसरी संपली होती. हे म्हटले मी बाहेरून जाऊन घेऊन येईन. आता राहू दे, आता डायरेक्ट घरी जाऊ असं म्हणून. तर मग ते डिसाईड केलं आणि डायरेक्ट घरी आलो. कारण की माझे सकाळी मी सगळं जसंच्या तसं सोडून गेली होती. घरी पण माझं भरपूर काम पेंडिंग पडलं होतं. तर म्हणून मग आम्ही घरी यायला डिसाईड केलं आणि घरी सगळं आवरलं वगैरे आणि त्यानंतर थोडा आराम केला आणि मग यांनी काय केलं होतं ना, 1 महिन्यापूर्वी यांच्या ऑफिसची पार्टी होती. तर त्या पार्टीमध्ये काही जेन्ट्स आणि हे आले होते. तर त्यानंतर त्यांनी सगळ्यांनी खरेदी केली. सगळ्यांनी सगळ्यांच्या बायकांसाठी काहीतरी घेतले असतील कपडे वगैरे, मे बी फ्रॉक वगैरे, वन पीस वगैरे. तर यांनी पण मला एक वन पीस आणून दिला आणि मी त्यांना नाही म्हणत होती. मे बी काहीतरी 400-450चा होता तो. मी यांना नाही म्हटली, की मला नको पाहिजे असं म्हणून. कारण माझे कपडे मी स्वतः प्रत्यक्षात असल्याशिवाय मी घेत नाही. आणि यांना माझी साईज वगैरे किंवा कसा दिसतो, काय दिसतो हे कळणार नाही म्हणून मग मी त्यांना नाही सांगत होती. परंतु यांना वाटलं कधीतरी की काहीतरी सरप्राईज घेऊन जावं हिच्यासाठी असं म्हणून. तर त्यांनी मला तो आणला होता. मला पाहिजे तसा आवडला पण नाही म्हणून मग मी रिटर्न केला त्याला आणि तो रिटर्न करायला आली तर दुसरा घेतला मी त्या बदल्यात आणि त्यानंतर मग ऑन द वे येता-येता हे स्ट्रीट शॉपिंग आहे. इथं छान कपडे मिळतात. ते वन पीस असो किंवा काहीही असो खूप छान मिळतात इथं कपडे. तर त्यानंतर मग मला आता रक्षाबंधन जवळ येते. तर रक्षाबंधनसाठी मला मी राख्या घेतल्या होत्या. आपल्या ज्या नॉर्मली राख्या असतात त्या घेतल्या होत्या. परंतु मला देवांची राखी पिंपरीमध्ये ज्यावेळेस मी घेतल्या ना सगळ्या राख्या, त्यावेळेस देवांची राखी आली नव्हती. म्हणून मग देवांची राखी राहिली होती. तर मला ती पण इथं मिळून गेली. त्याच्यामुळे मग मी किती देवांना राखी पाहिजे असं म्हणून. कारण की त्या पडल्या किंवा त्या पुढच्या वर्षी लवकर सापडत नाही. जर राहिल्या असल्या उरलेल्या शिल्लक तर. त्याच्यामुळे जेवढ्या आता पाहिजे होत्या तेवढ्याच मी घेतल्या आणि मग त्या राख्यांचं काम पण माझं छान झालं. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करून सांगा.